तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज चाललो आहे आम्ही शिर्डीला परत एकदा. तर खूप मजा येणार आहे. आपला मिनीच ब्लॉग असेल, जास्त मोठा नसेल, पण मजा खूप येणार आहे. तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका आणि ब्लॉग एन्जॉय करा. तर भेटतो तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, गाडी आले 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 भाई, कंपनी आतमध्ये बसले फुल. तर साईराम साईराम भाई साईराम. तर कंपनी बसले, दीड तास बाहेर उभा करून. तर आता आपण जाऊया शिर्डीला. भेटू आपण पुढे. तर मित्रांनो, आता कसारा घाट म्हणजे आम्ही अर्धा चढलो वाटतं, कारण की काय समजत नाही. तर आता आम्ही थांबलो चाय पियाला आणि चाय वगैरे पिऊन मग परत आपण शिर्डीच्या प्रवासाला जाणार आहे. थंडी आहे. आम्ही आतमध्ये टी शर्ट घालून परत त्याच्यावर हुडी घातली. भारी वाटतं आहे. परत अचानक एकदा परत प्लॅन झाला आहे. तर मला भेटतो मी पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आहे. म्हणजे तुझी लायकी काढली पाहिजे ब्लॉगमध्ये आता, मला असं वाटतंय. नाही सॉरी बोल, सॉरी. हां, तर मी थांबलो आहे नाश्ता करायला. थांब ना, करू नको ना. अरे पण थांब ना, नाश्ता करायला थांबलो आम्ही. थंडी वाजते, नको काढायला. आणि आता असा विषय चालला आहे की आमच्या ड्रायव्हरला वाटतं झोप आले. तर आमचे भाऊ गाडी चालवायच्या विचारत आहेत. कसाराचा व्हायच्या अगोदर वाट लागणार आहे माहिती. पनवती लोकांना उगाच आणलं आहे, त्याचीच गाडी आहे म्हणून, नाही हाकलला असतं. हकलपट्टी जा हे घे बघ, चावी बघ, शॉर्ट आहे डायरेक्ट. तर मित्रांनो, मस्त थांबलो आहे. थंड वातावरणात चाय आणि कॉफी पियाची मजा घेऊया. काय बोलतो? वेगळी म्हणजे काहीच, एकदम टॉपची मजा, टॉपची मजा, पॉवरफुल. आता मस्त आता काळोखात आम्ही तरी दिसतोय फ्लॅशमुळे. तर चाय पितो आणि तुम्हाला भेटतो. चाय पण गरम लागत नाही, एवढी थंडी आहे इथे. म्हणजे ऑलमोस्ट थंडच झाली कॉफी पण. आणि आमचा ड्रायव्हर तर भाई शॉर्ट्स वर आलाय. आम्ही तरी मी तरी टी शर्ट घातलंय, त्याच्यावर हुडी घातली. मी तर काहीच नाही घातलंय. भाई ड्रायव्हरला सॅल्यूट आहे. चड्डीला इज्जत वेगळी आहे. कुठे पण जा, चड्डीवर जा, चड्डीची इज्जत. चड्डी गँग आहे भाई, चड्डी गँग. तर भेटतो तुम्हाला पुढे. मित्रांनो, अजून 30 मिनटं दाखवतं आम्हाला शिर्डीला आणि इथे पॉवरफुल थंडी आहे. मी तर झोपलेलो, जरा नॅप घेतला मी. भाई लोक आमचे जागे होते. हे बघा, जिथे नाही तिथे इज्जत घालवतो, इथे पण सोडली नाही त्यांनी. तर आता चाय पियाला थांबलो आम्ही. चाय पितो आणि परत पुढे निघतो. नाही मग तुला काय पाहिजे आता? नाही, तुला लायकी काढूनच घ्यायची तर तू घे भाई, घे. खुल्ला तुझी काढणार आहे. बोल ना, बोल ना. आजचा बकरा तू आहेस, या ब्लॉगचा बकरा गुणेश्वर आहे, गुणेश्वर. तर मित्रांनो, चाय वगैरे पिऊन आम्ही आता गाडीत बसलोय आणि आता आम्ही निघालोय पुढे. पण एवढी थंडी आहे की आता आम्हाला विचार पडलाय की कुर्ता घालायचा की नाही. तुला काय वाटतंय, कुर्ता घातला पाहिजे? सध्या आपण पहिला पोचूया, मग पुढचं पुढे ठरवू. थंडीने काय वाटतं? अजून 40 मिनिट. थंडी काय थंडी, आता झाला, आता शॉर्ट भेटला. काहीच मुंबईमध्ये हा टेम्परेचर कधीच बघितला नाही, आयुष्यात नाही बघितला आणि दिसणार पण नाही कधी मुंबईमध्ये. 16 आहे बाई, 16. आता आमचा अंग 16. थंडी वाजते. पण 40 मिनिटं राहिले, ते बोलायचं राहिलं माझं. हां सॉरी, 40 मिनिटं राहिलेत आम्हाला पोहोचायला. तर असाच रॉ कॉन्टेंटच भेटेल तुम्हाला बकचोदीवाला. तर भेटू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता रस्ते, म्हणजे रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत इकडे. तर काहीतरी केलं पाहिजे खड्ड्यांचं. काय वाटतं पोरांनो तुम्हाला? काय वाटतं गुन्हा तुला? काय नाही वाटत, खड्डो में रास्ते आहे भाई. काय बोलतो भाई, तुला काय वाटतं? काय नाही वाटत भाऊ, जिंदगी सारखे ते खड्डे बस. काय ऐकलंच पोरांचं, जिंदगी जसे खड्ड्यांवरती चालले तशी आमची गाडी पण खड्ड्यांवरतीच चालली. काय फॅक्ट्स.
तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे भक्ती निवासमध्ये. तर जे आमचे ड्रायव्हर दादा आहेत त्यांना आम्ही सोडून आम्ही दुसऱ्या लोकेशनवर जाणार आहे लगेच. तर थंडीला आहे, बाबांची आरती चालू आहे आणि ती ऐकायला येते इथपर्यंत. तर पोरं असे फुल पॉवरफुलमध्ये. आता आम्ही दुसरीकडे जाऊन मग चेंज करून मग दर्शनाला जाणार. तर भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही भक्ती निवासमध्ये पोचलो आहे. इथे वेटिंग एरियामध्ये थांबलो आता. आणि ह्याच्या लय चरबी आहे, ह्याची उतरवतो मी. ह्याची एड पळवणार आहे ब्लॉगमध्ये मी पूर्ण. लेडीज टॉयलेटमध्ये जातोय. टॉयलेटला जातच नाही. तर काय बोलायचं म्हणजे एक हद्द असते. नाही एवढा BMM घेतलेला स्टुडंट लेडीज टॉयलेट मध्ये जातो. याला वाचता येत नाही, मंद आहे काय? ह्याला वाचता येत नाही, ह्याला वाचता ह्याला वाचता येत नाही भाई, ह्याला वाचता येत नाही. टॉयलेट करायला ह्याला उभ्याने सांगितलंय, हा बसून जातोय. परत बघ, परत कसं होणार, copyright येईल, कसं होणार ह्याचं, कसं होणार. सुसवर. तर मित्रांनो आता रेडी वगैरे झालो आम्ही सगळे आणि आता नाश्ता करतोय. तुम्हाला दाखवतो प्रसादीमध्ये काय काय भेटतंय ते. तर हा आहे प्रसाद, मस्त मस्त खायला. आणि आमचा कामगार घडी. तर मित्रांनो पोरांनी घातलेत कुर्ते आणि अशी थंडी वाजते की ते कुत्रे पण आमच्यावर भुकतायत. लय थंडी वाजते. आपल्यावर नाही, तो तोंड बघून भुकतायत ते. हा ते तर बरोबर बोललास, पण थंडी वाजते, लय थंडी आहे. ते पॉवरफुल थंडी आहे. काय बोलतो पुण्या, बघू आता पुढचा काय. आता आम्ही जरा जाऊ पुढे. सर पे मुकुट सजे, मुख पे उजाला, मुख पे उजाला, मुख पे उजाला. हाथ धनुष्य गले में पुष्पमाला, पुष्पमाला, पुष्पमाला. ओ हमदास इनके ये सबके स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है नारी नारी. एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालन
गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा साईनाथ गुरु माझे आई तुझा नाम द्यावा पायी साईनाथ गुरु माझे आई तुझा नाम द्यावा गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल तर मित्रांनो दर्शन वगैरे भारीमध्ये झालं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आतमध्ये फोन यूज करायला अलाउड नाही, म्हणजे फोनच घेऊन जाऊ देत नाही. तर दर्शन वगैरे झालं आहे, खूप भारी वाटतंय. आईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आमच्या व्हायरल रोहनचे 1 मिलियन सबस्क्रायबर लवकरात लवकर होऊ दे. फटाफट सबस्क्राईब करा. ओम साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो तर अशा तऱ्हेने आमची शिर्डीचं सगळं सक्सेसफुली झालं आहे, दर्शन वगैरे सगळं. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. 8 दिवसात हरवलेला मित्र पण भेटलेला हा बघा आमचा 8 दिवसांनी हरवलेला मित्र. आता तो परत तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये पण भेटेल.